महोदय, आज आपण सर्वजण महाराष्ट्राचे सुपुत्र देशाचे सरन्यायाधीश यांच्या सत्कारासाठी आपण सर्व उत्सुक आहोत. बसून घ्या आणि उभं राहून नको ऐकूत, बसून ऐका. अध्यक्ष महोदय, एक भूषणावह अशी गोष्ट आज या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एक ऐतिहासिक हा एक सोहळा या ठिकाणी आपण आपल्या संमतीनं आपल्या परवानगीनं होतोय. अध्यक्ष महोदय, आपल्याला विनंती आहे की ज्यावेळेस असे सोहळे होतात त्यावेळेस त्या मंचावर विरोधी पक्षनेता असलं तर ते लोकशाही परंपरेला एक अभिमान आणि स्वाभिमानाची गोष्ट ठरते. बिना विरोधी पक्षनेत्यांनी अशा पद्धतीनं ते खुर्ची रिकामी ठेवणं हे योग्य वाटतं का, याचंही उत्तर कदाचित आपण देऊ शकाल किंवा देणार नाही. परंतु आज मात्र इतके दिवस होऊ नये, सगळ्या प्रथा परंपरेला बाजूला सारून विरोधी पक्षनेते पद होत नाही किंवा ती खुर्ची खाली ठेवली जाते, हे किती काळ चालणार आहे? शेवट या दोनही बाजू, सत्ता आणि विरोधी, या दोनही बाजू व्यवस्थितपणे या सभागृहामध्ये मांडल्या गेल्या पाहिजे. सरकार काही विरोधकांचा दुश्मन नाही, पण सरकार चुकत असेल किंवा सरकारला उपयुक्त सूचना असतील, या सर्वांसाठी ती खुर्ची अत्यंत महत्वाची आहे, पण आपण ते करत नाही. त्यामुळे आज आम्ही असं ठरवलंय की आता आज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांचं आगमन होत आहे, पण आता आम्हाला पायरीवर नाही पण या सभागृहामध्ये तोपर्यंत तरी किमान आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भावना आहे. म्हणून आम्ही सर्व आज या ठिकाणी बसण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही अध्यक्ष महोदय. म्हणून आपण तातडीनं निर्णय घ्यावा ही आमची आपल्याकडनं अपेक्षा आहे. मी तातडीने निर्णय घेईन. आता पुढे जाऊया आपण त्यासाठी आम्ही सर्व वॉकआउट करायचा निर्णय घेतला अध्यक्ष महोदय. चला पुढे.